आज आमच्या बारक्याची फरमाईश आहे की आई आज वडापाव बनव। चला तर वडापाव बनवूया। सर्वप्रथम 4-5 बटाटे घेऊ व ते कुकर मध्ये घालून 4-5 शिट्ट्या देऊन घेऊया। त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर, धने व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून वाटून घेऊया। हे मिश्रण बटाटे मॅश करून घेऊन सर्वप्रथम तेल गरम करून घेऊया। त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंग, कढीपत्ता व आपण हिरवे तयार केलेले वाटण घालून एकजीव करून घेऊया। हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण बटाट्याच्या सारणावर वतून एकजीव मिश्रण एकत्र करून घेऊया। हे झाले बटाट्याचे सारण तयार। त्यानंतर कढईत सर्वप्रथम तेल गरम करून छोटे छोटे भजी तयार करून घेऊ। आपण छोटे छोटे खमंग खुसखुशीत भजी तयार करून घ्यायचे। छानपैकी खमंग करायचे आहेत, लालसर कलरवर भाजायचे आहेत। हे बघा छान खमंग झालेले आहेत भजी तयार। हे भजी काढून घेऊया आता। छान खमंग भजी तयार झाल्यानंतर हे खमंग भजी आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। त्यात लाल तिखट, मीठ हे वाटण तयार करून ही झाली बटाट्याची लाल चटणी तयार। वड्यासाठी लागणारे सारण एका बाउल मध्ये घेऊया। बेसन पीठ, त्यात थोडासा ओवा घालूया, मीठ घालूया व हळद व खायचा सोडा घालूया आणि थोडंसं पाणी घालूया आणि कडकडीत मोहन ओतून मिश्रण एकत्र करूया। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। आपल्याला पाणी लागल तसे घालून मिश्रण एकसारखे एकजीव करून घ्यायचे आहे। पाणी थोडे थोडे घालायचे। हे बघा मिश्रण आपले छान तयार झालेलं आहे। आता बटाट्याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपण पिठात घालूया आणि आता हे बघा हे वडा आपण कडकडीत तेलात घालत आहोत। हे बघा वडे तयार आहेत। आता झाला वडा तयार झालेला आहे। छान आपण खमंग खुसखुशीत तेलात आपण वडे तळून घेऊया। नंतर आपण आता पाव घेऊया, त्याचे मध्यभागी कट करून आता आपल्याला त्यात वडा ठेवायचा आहे। सर्व पावामध्ये सॉस लावून घेऊया। छानपैकी मस्त सजावट करून घेऊ। लाल सॉस लावलेला आहे आपण आणि आता त्यात आपण वडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण तयार केलेली बटाट्याची लाल चटणी घालूया आणि आता वडा खाण्यासाठी आपल्याला तयार आहे। त्यासाठी आपण झणझणीत त्याच्याबरोबर मिरची देऊया। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही वडापावची रेसिपी आवडली का? तर मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन चविष्ट पदार्थांसोबत। धन्यवाद।